नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्व जनतेसाठी दुःखद बातमी म्हणजे विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून डिस्क्वालिफाईड करण्यात आले। का बरं विनेश फोगाट यांना पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनल मधून डिस्क्वालिफाईड केलं? विनेश फोगाट ह्या फायनल पर्यंत पोहोचल्या होत्या आणि भारताला विनेश फोगाट कडून मेडल हे भेटणारच होतं, गोल्ड किंवा सिल्वर। पण अचानक आज सकाळी न्यूज येते की विनेश फोगाटला ह्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून डिस्क्वालिफाय केलंय। त्याबद्दलची डिटेल माहिती आपण जाणून घेऊया। विनेश फोगाटला कोणत्या कारणामुळे डिस्क्वालिफाय केले? बघा, विनेश फोगाट डिस्क्वालिफाईड फ्रॉम द ऑलिम्पिक रेसलिंग फायनल आफ्टर बीइंग ओव्हरवेट। त्यांचं वेट ओव्हरवेट असल्या कारणाने डिस्क्वालिफाय करण्यात आलंय ह्या पॅरिस ऑलिम्पिक मधून। सर, किती ओव्हरवेट झालं होतं, ते कोणत्या कॅटेगरीमध्ये एकंदरीत खेळत होत्या? तर बघा, इंडियन रेसलर विनेश फोगाट was disqualified from the gold medal on the Wednesday. She was found 100 gram overweight during the weigh-in ahead of the women's 50 kg final in Paris. 50 किलो वयोगटामध्ये 50 किलो कॅटेगरीमध्ये 50 किलो वेट कॅटेगरीमध्ये विनेश फोगाट हे रेसलिंग मध्ये खेळत होत्या। पण अराउंड फक्त 100 ग्रॅम वेट जास्त भरल्या कारणाने 50 किलो आणि 100 ग्रॅम म्हणजे 50 किलो पेक्षा 100 ग्रॅम वेट जास्त भरल्या कारणाने विनेश फोगाट यांना डिस्क्वालिफाईड करण्यात आलंय ह्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून। सोबत विचार केला आपण इथं, तर विनेश फोगाट वॉज फाउंड 100 ग्रॅम ओव्हरवेट। आपण हा वाला मुद्दा पाहिला, विनेश इज नॉट इलिजिबल टू विन एनी मेडल ऍट द पॅरिस ऑलिम्पिक। आणि सध्याच्या घडीला विचार केला तर विनेश फोगाट कोणत्याच मेडलसाठी सध्या इलिजिबल नाहीयेत। म्हणजे डिस्क्वालिफाय केला याचा अर्थ न त्यांना गोल्ड मेडल भेटेल, न सिल्वर भेटेल, न त्यांना ब्रॉन्झ मेडल भेटेल। ही दुःखद बातमी भारतातील खेळप्रेमींसाठी आहे, भारतातील सर्व जनतेसाठी की आपली रेसलिंगची स्टार विनेश फोगाट ही फायनल पर्यंत पोहोचली होती आणि अचानक आज जी फायनल होणार होती त्याच्या अगोदर जे वेट करण्यात आलं त्या वेट मध्ये 100 ग्रॅम वेट जास्त भरल्या कारणाने 100 ग्रॅम वेट फक्त जास्त भरल्या कारणाने डिस्क्वालिफाय करण्यात आलं। याच्या अगोदर जर विचार केला तर 2020 मध्ये जी टोकियो ऑलिम्पिक झाली होती जपानला 2020 ची, त्या केसमध्ये 53 किलो कॅटेगरीमध्ये 53 केजी कॅटेगरीमध्ये विनेश फोगाट हे खेळल्या होत्या। सोबत त्याच्या अगोदर रिओ 2016 जी 2016 ची ऑलिम्पिक झाली होती त्या केसमध्ये 48 केजी कॅटेगरीमध्ये विनेश फोगाट या खेळल्या होत्या। आणि ह्या वर्षीची जी 2024 ची पॅरिस ऑलिम्पिक होती त्यामध्ये 50 केजी कॅटेगरीमध्ये विनेश फोगाट या खेळत होत्या। पण अचानक फायनलच्या दरम्यान मॅचच्या अगोदर जे वेट होतं त्या वेट मध्ये एक 50 किलो कॅटेगरी वेट मध्ये 100 ग्रॅम वेट जास्त भरल्या कारणाने त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आले। सर, हे जे रेसलिंगचा क्रायटेरिया असतो, एकंदरीत वेटचा क्रायटेरिया तो कसा असतो त्याबद्दल थोडीशी माहिती समजून घेऊया। दिवसातून रोज म्हणजे जोपर्यंत ऑलिम्पिक चालू आहे तोपर्यंत रोज दिवसातून एकदा वेट केलं जातं, रोज दिवसातून एकदा वेट केलं जातं। 2 दिवस टुर्नामेंट चालते म्हणजे ती मॅच 2 दिवस चालत असते, तर दोन्ही दिवस वजन करावे लागते। आणि पहिल्या म्हणजे तुम्ही जेव्हा वजन करताय आज आणि उद्या, तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वजन करता तेव्हा कुस्तीपटूंना वजन काढण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ दिला जातो। म्हणजे तुम्ही 30 मिनिटांमध्ये कितीही वेळेस वजन करू शकता आणि त्या वजनाच्या आत म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय का तुम्हाला ते एकदा दाखवून द्यावं लागतं की हो मी 50 किलो कॅटेगरीच्या आतमध्ये बसते। त्या केसमध्ये तुम्ही 30 मिनिटं तुमच्याकडे वेळ असतो, तुम्ही 30 मिनिटांमध्ये तुमचं वजन करू शकता। सोबत नखे, जी बोटाची नखे असते ती अतिशय कमी असावी जेणेकरून समोरच्या खेळाडूला इजा होणार नाही। सोबत संसर्गजन्य आजार तुम्हाला नसावा। आणि जेव्हा सेकंड टाइम तुम्ही वेट करताय म्हणजे आज पण मी वेट केला आणि उद्या पण मी वेट करतोय, तर दुसऱ्या दिवशीसाठी 15 मिनिटांचा टाइम वेट करण्यासाठी दिला जातो। सर, रेसलिंगच्या विश्वात जर आपण विचार केला तर आतापर्यंत भारताला रेसलिंग मध्ये 7 मेडल भेटले होते। आतापर्यंत भारताला रेसलिंग मध्ये 7 मेडल भेटले होते। 8व्या मेडलची रेसलिंग मधून आपल्याला अपेक्षा होती, पण आता विनेश फोगाटच्या माध्यमातून तरी आपल्याला 8वे मेडल भेटणार नाही। आपण जर विचार केला फोगाट बद्दल तर त्यांनी हिस्ट्री केली होती की शी डिफिटेड 4 टाइम्स वर्ल्ड चॅम्पियन अँड डिफेंडिंग जपान्स रेसलर युवी सुसाकी इज द फर्स्ट राउंड। म्हणजे त्यांनी मागच्या वर्षीची जी रेसलिंगची विनर होती 4 टाइम्स वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि डिफेंडिंग जपान रेसलर एकंदरीत युवी सुसाकी यांना फर्स्ट राउंड मध्ये हरवलं अँड देन टूक डाऊन क्युबाच युसनेइलिस
गुझमॅन लोपेज इन द सेमीफायनल. क्युबाच्या गुझमॅन लोपेज यांना सेमीफायनल मध्ये आणि जपानची जी 4 टाइम्स वर्ल्ड चॅम्पियन आहे त्याच्याबद्दल विचार केला आपण, जपानच्या रेसलर युवी सुसाकी या दोघांना हरवून त्या फायनल मध्ये पोहोचल्या होत्या. पण फायनल मध्ये विनेश फोगाट यांना डिस्क्वालिफाईड करण्यात आलं. सर आतापर्यंत जर आपण रेसलिंगच्या विश्वामध्ये पाहिलं, इंडिया हॅज ऑन द टोटल 7 मेडल. रेसलिंग मध्ये इंडिया आतापर्यंत 7 मेडल जिंकलेला आहे. त्याच्यामध्ये 2 सिल्वर मेडल आपल्याला आतापर्यंत भेटलेले आणि 5 ब्रॉन्झ मेडल भेटलेले रेसलिंग ॲट द गेम. आता त्याच्यामध्ये विचार केला आपण तर केडी जाधव असेल, सुशील कुमार, केडी जाधव यांना 1952 ला रेसलिंग मध्ये मेडल भेटलं होतं. सोबत आपण विचार केला ब्रॉन्झ मेडल भेटलं होतं. सुशील कुमारला 2008 ला ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे. सुशील कुमारला 2012 ला सिल्वर मेडल आहे. त्याच्यानंतर योगेश्वर दत्तला पण ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे. साक्षी मलिकला 2016 ला ब्रॉन्झ मेडल भेटलं होतं. रवी धाहियाला सिल्वर मेडल भेटलं होतं 2020 ला. बजरंग पुनिया 2020 ब्रॉन्झ मेडल. आणि विनेश फोगाट पण या रेसमध्ये होत्या, पण विनेश फोगाटला डिस्क्वालिफाईड करण्यात आलं. हा वाला एक महत्वाचा मुद्दा मला या केस मध्ये माहित पाहिजे. सोबत मेन्स मध्ये 57 केजीची कॅटेगरी आहे, 65 केजीची आहे, 74 केजीची आहे, 86 केजीची आहे, 97 केजी आणि 125 केजी एवढ्या कॅटेगरी मेन्स इव्हेंट मध्ये. वुमेन्स इव्हेंट मध्ये 50 केजी, 53 केजी, 57 केजी, 62, 68 आणि 76 ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीज अवेलेबल आहे. तर ही ऑलिम्पिक बद्दलची अशीच माहिती आपण रेग्युलर पाहत असणार आहे. सोबत जशी ऑलिम्पिक संपल त्यानंतर ऑलिम्पिक वर एक डिटेल्ड मध्ये व्हिडिओ येईल. तोपर्यंत जीए बाय अक्षय चोळके हे चॅनल जॉईन करायला विसरू नका, टेलिग्राम चॅनल. अधिक माहितीसाठी हे वाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसंच सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया डिटेल ऑलिम्पिकच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.